हाय, मी संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। झटपट काहीतरी गोडाचा पदार्थ बनवायचा असेल तर ही एक मस्त रेसिपी मी आज इथं घेऊन आलेली आहे। आज आपण मस्त दाटसर यमी अशी शेवयाची खीर अगदी 5 मिनिटात कशी बनवायची हे बघणार आहोत। खूप छान टेस्ट येते आणि करायला सुद्धा अतिशय सोपी आहे। तर जरूर रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 1 ते 2 चमचे इतकं साजूक तूप घालायचं आहे। आता मी काही ड्रायफ्रुट्स थोडेसे जाडसर कट करून घेतलेले आहेत, ते सुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे आणि अगदी काही सेकंद याला फ्राय करून घेऊयात। माझ्या घरी एकदम बारीक अशा गावाकडून बनवून आणलेल्या शेवया आहेत। तुम्ही कोणत्याही घेऊ शकता, विकत ज्या थोड्याशा जाडसर असतात त्या सुद्धा घेऊ शकता। छोटी अर्धी वाटी इतकी शेवई घेतलेली आहे मी। आता ही सुद्धा या तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। तर ड्रायफ्रूट मी बाजूला काढलेले नाहीयेत, याच्यासोबतच या शेवया मी छान अशा 1 ते 2 मिनिट एकसारखं परतून फ्राय करून घेणार आहे। शेवया आपल्याला एकसारख्याच परतत राहायच्या आहेत, म्हणजे या शेवया करपणार नाहीत। अगदी 2 मिनिटात या शेवयांचा खमंग असा वास येतो तुपामध्ये भाजल्यामुळे। तर छान असा सोनेरी कलर येईपर्यंत या शेवया आपण भाजून घेणार आहोत। बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे। तर 2 फुलपात्र किंवा अर्धा लिटर इतकं दूध याच्यामध्ये मी घालणार आहे। दूध हे मी गरम करून घेतलेलं आहे बाजूला पातेल्यामध्ये। तर हे दूध याच्यामध्ये घालायचं आहे। जर तुम्हाला अर्ध पाणी आणि अर्ध दूध घालायचं असेल तरी सुद्धा चालेल, पण फक्त दूध जर वापरलं तर खीर अप्रतिम होते, टेस्ट सुद्धा छान होते आणि दाटसर सुद्धा व्हायला मदत होते। तर शक्यतो दूधच वापरा। आता याच्यामध्ये चवीनुसार साखर घातलेली आहे। तर अर्धी वाटी इतकी साखर पुरेशी आहे। तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण देखील कमी जास्त करू शकता। बघू शकता अतिशय सुरेख अशी ही खीर दिसते आहे। आता याला परत एकदा 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। तर चिमटभर वेलची पावडर सुद्धा घालायची आहे, चव छान लागते। मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी 5 मिनिटात ही रेसिपी तयार होते आणि चवीला अतिशय अप्रतिम अशी ही रेसिपी लागते। तर जरूर ट्राय करा ही रेसिपी। थोडंसं केशर देखील घालणार आहे मी इथं। 6 ते 7 काड्या केशरच्या टाकलेल्या आहेत। जर तुम्हाला दुधामध्ये भिजवून घालायचं असेल तर ते सुद्धा घालू शकता तुम्ही। आणि मस्त अशी दाटसर अशी आपली शेवयाची खीर तयार झालेली आहे। गॅस बंद करायचा आहे आणि तयार झालेली खीर एका बाउलमध्ये काढून घेऊयात। तर परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे खीरीची। या पद्धतीने तुम्ही खीर जरूर बनवा। रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर प्लीज सबस्क्राइब करा। परत भेटू एक मस्त भन्नाट अशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा। बाय।